पुण्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचं औपचारिक उद्घाटन। मात्र त्याआधी जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा, तर लाभार्थ्यांचा आकडा 2.5 कोटी होणार सरकारचा अंदाज। पुण्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ। एका क्लिकवर 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 3000 रुपये। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार। लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये भव्य सोहळा। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वाहतुकीत बदल, अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईच्या न्हावाशेवा बंदरातून समुद्रामार्गे होणारी कांद्याची निर्यात 60% घटली। निर्यातीवर लादलेले 40% किमान निर्यात मूल्य लादल्याचा परिणाम। कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्याप्रमाणे योजना राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। वाढवण बंदराचा मार्ग मोकळा। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। 22 स्थानकांचा समावेश असणाऱ्या प्रकल्पाची किंमत 12,200 कोटी रुपये। पुणे मेट्रो फेज 1 प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2,954 कोटींचा हा प्रकल्प 2029 सालापर्यंत कार्यान्वित होणार। स्वारगेट कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक। सांताक्रूज गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द असणार। मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 ब्लॉक। सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर उद्या सकाळी 11:10 ते 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल पूर्णतः बंद राहणार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारचा दिलासा। सलग 5 वर्षांसाठी मंडप परवाना मिळण्यासाठीच्या अटी शर्ती सरकारकडून मागे। मंडळांना अटी शर्तीविना 5 वर्ष एकदाच परवानगी मिळणार। गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला। आतापर्यंत मुंबईतल्या रस्त्यांवरील 16,000 खड्डे बुजवले, पालिका प्रशासनाचा दावा। विकासकांमुळे मुंबईतील झोपडपट्टीवासियांची होणारी उपेक्षा आणि दुर्दशेबाबत हायकोर्टानं केली चिंता व्यक्त। मुंबईला झोपडपट्टीमुक्त करणं गरजेचं, मात्र एसआरए आणि सरकार याकडे दुर्लक्ष करतं, कोर्टानं सुनावलं। मुंबईतील पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचं तातडीनं निवारण करा, मुंबई पालिका आयुक्तांचे आदेश। लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचेही निर्देश। मुंबईतील 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन केलं जाणार। पालिका आयुक्त भूषण गगराण यांची घोषणा। कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी या ठिकाणी होणार स्थापना। बँक ऑफ महाराष्ट्रवर आरबीआयची कारवाई। बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल ठोठावला 1,27,00,000चा दंड। कोलकात्यातील महिला डॉक्टर हत्या प्रकरणावरून आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप। सकाळी 6 पर्यंत देशातल्या सर्व ओपीडी सेवा बंद राहणार। सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांच्या ओपीडी सुद्धा बंद। निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससून हॉस्पिटलवर वेळ। हॉस्पिटलमधल्या सेवेला फटका। डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टरांनी पुकारला संप। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून नागपुरात कॅन्डल मार्च। महाल परिसरातल्या बडकस चौकात आयोजित मार्चमध्ये अमृता फडणवीसही सहभागी। कोलकात्यातल्या झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराविरोधात लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। कॅन्डल मार्च काढून केला निषेध।
कोलकात्यात महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूरमधल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची निदर्शनं. डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात निषेध रॅली. जुना नाशिक परिसरामध्ये काल झालेल्या दगडफेकीनंतर आज तणावपूर्ण शांतता. नाशिक पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन. दगडफेकीनंतर होतं तणावाचं वातावरण. नाशिकमधल्या हिंसाचार प्रकरणात 6 गुन्हे दाखल तर 12 ते 15 जणांना अटक. नाशिक शहरात पोलिसांचा रूट मार्च. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी काढला रूट मार्च. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली तातडीची बैठक. नाशिकमधल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा होणार. शरद पवारांनी आधीच सांगितलं होतं महाराष्ट्रात दंगली होऊ शकतात. पवारांनी म्हटलं होतं तसं राज्यात होताना दिसतंय. अनिल देशमुखांचं वक्तव्य. कायदा सुव्यवस्थेकडे गृह खात्यानं लक्ष द्यावं, देशमुखांची मागणी. सांगली पालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थी असताना भ्रष्टाचार केल्याचं समोर. आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालातनं सिद्ध. चौदा ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी ही पूजा खेडकर गैरहजर. त्यामुळे खेडकर यांना नोटीस. सुनावणीसाठी हजर न राहिल्यास तुम्हाला तुमची बाजू मांडायची नाही असं समजलं जाईल, नोटिशीमध्ये उल्लेख. अंजली दमानियांचं अजित पवारांना आव्हान. मी माझा इन्कम टॅक्स रिटर्न पासपोर्ट घेऊन येते, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा तपशील आणा. सूरज चव्हाणांच्या नावे ट्विट करत दिलं आव्हान. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू. दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीला अमित शहा, जेपी नड्डा आणि पक्षाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार. बाळासाहेब थोरातांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती तर नसीम खान यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती. तर माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांची प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती. 20 ऑगस्टच्या महाविकास आघाडीच्या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत. राहुल गांधींऐवजी मल्लिकार्जुन खरगे येणार असल्याची नाना पटोलेंची माहिती. बीकेसीतला होणारा मेळावा आता षण्मुखानंद हॉलमध्ये होणार. शरद पवार आज 1 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश देशमुखांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात पवार सहभागी होणार. या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावरही येणार. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराज ठाम. हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं वक्तव्य केलं, त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यास तयार असल्याची रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 47 जणांवर गुन्हा दाखल. विना परवानगी रास्ता रोको केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. देशहित न पाहता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करा. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. काळ्या फिती लावून निदर्शनं करत मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. रामगिरी महाराजांविरोधात अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातल्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या समोर मुस्लिम समाजाचा मोर्चा. रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी. खासदार अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं. आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी. आंदोलकांची घोषणाबाजी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. आठवड्याभरात जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार असल्याची सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची सर्वसामान्यांची इच्छा.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाकडनं वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह जाहीर. लोकसभा निवडणुकीत वेगळं चिन्ह मिळाल्यानं वंचित बहुजन आघाडीला बसला होता मोठा फटका. खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकार आता मारणार. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांना सोबत घेऊन रनरेट वाढवणार. बच्चू कडूंची निवडणूक आयोगानं बहाल केलेल्या बॅट चिन्हावर प्रतिक्रिया. पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट अजित पवारांनी केला पूर्ण. अजित पवारांनी पिंक रिक्षामधनं केला प्रवास. मुंबई गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. 2015च्या बॅचचे IPS अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार, अतुल कुलकर्णींची प्रतिक्रिया. पालघरमधल्या डहाणू इथल्या पूर्वे परिसरात भूकंपाचे धक्के. चारोटी, कासा, गंजाडसह परिसरात जवळपास 4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के. परिसरात भीतीचं वातावरण. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातल्या पाणी साठ्यात वाढ. धरणातला पाणीसाठा 50%वर. पालिका प्रशासन आता पाणी कपात कमी करण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये मिरचीच्या पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव. जवळपास 1000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रोगाचा परिणाम. त्यामुळे उत्पादन घटून दरवाढ होण्याची शक्यता. पवईच्या मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळ 5 फूट खोल खड्ड्यात मगर आढळली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मगरीची सुटका. सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातल्या विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होणार. युनेस्कोची एक टीम या किल्ल्याला भेट देऊन पाहणी करून किल्ल्याची वारसा स्थळ म्हणून नोंद करणार. समृद्धी महामार्गावरील टोल वाचवण्यासाठी हॉटेल चालकाची रुग्णवाहिकेतून सामानाची वाहतूक. अमरावतीच्या शिवणीजवळच्या समृद्धी महामार्गावरचा प्रकार. गडचिरोली पोलिसांच्या सहकार्यानं आत्मसमर्पित महिला माओवादी अडकली लग्नबंधनात. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शहरातल्या प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पार पडला विवाह सोहळा. वाशिमच्या रविवार बाजारातल्या महात्मा फुले संकुलात पहिल्या मजल्यावर गेलेल्या वळू कठडे नसलेल्या गॅलरीतनं खाली पडला. सुदैवाची बाब म्हणजे कोणालाही दुखापत नाही. भंडाऱ्यात दोरखंडानं बांधून कोंबून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या 33 जनावरांची सुटका. चालक आणि वाहकाला पोलिसांनी केली अटक. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. विमानामध्ये ज्वलनशील पदार्थ नेल्याप्रकरणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 4 अटक. 4ही आरोपींनी ज्वलनशील हायड्रोजन स्पिरिट नावाचं द्रव्य विमानात नेल्याची माहिती. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये भर वस्तीतल्या ज्वेलरवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणारे गजाड. 3ही आरोपींना राजस्थानमधनं अटक. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत तरुणाला लुटणारे 4 जण गजाड. गोंदियातल्या अर्जुनी मोरगावमधील येरंडी इथं घडली होती लूटमारीची घटना. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे रुळावरनं घसरले. रुळावरच्या वस्तूला इंजिनची धडक. IBUP पोलिसांकडून तपास सुरू. भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती. कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक आणि सत्यवर्तच्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय. दरम्यान जुनीच कमिटी कायम राहणार का याकडेही लक्ष. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.